मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. शिक्षक भरती 2022. जर समजा आपण मुलाखतीसह प्राधान्यक्रम भरले असतील तर आपल्याला एक विनंती अर्ज किंवा आपण त्याला सध्याच्या भाषेमध्ये रिझ्यूम असं म्हणतो. मग हा विनंती अर्ज किंवा रिझ्यूम आपण कशा प्रकारे तयार करावा, त्याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत. त्या महत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप आपल्याला थोडी एक चर्चा करायची आहे की त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉइंट असले पाहिजेत आणि ते आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहेत. ते पॉइंट आपल्या रिझ्यूम मध्ये असलेच पाहिजेत. हे फार महत्वाचं आहे आणि त्याचं कारणच असं आहे की तुम्ही तिथं मुलाखतीसाठी संबंधित शिक्षण संस्थेमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जी मागणी होती ती मागणी म्हणजे तुमच्या विनंती अर्जाचीच मागणी होते किंवा तुमचा जो रिझ्यूम असतो त्या रिझ्यूमची मागणी असते. कारण त्या रिझ्यूम मध्ये तुमचं पूर्ण असते. कारण काय त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिलेलं असते तर तुमचं नाव असते, तुमचा ईमेल ऍड्रेस, तुमचा फोन नंबर असतो, तुमचा संपर्काचा पत्ता त्याच्यामध्ये असते, त्यानंतर तुमचं शैक्षणिक व्यावसायिक जे काही क्वालिफिकेशन्स तुम्ही घेतलेलं आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केलेलं असते. तुमचा काही अनुभव आहे का तो अनुभव सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केलेला असतो. त्यासाठी हा रिझ्यूम तयार करणं ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. म्हणून या रिझ्यूम मध्ये कुठले कुठले पॉइंट असले पाहिजेत, महत्वाचे पॉइंट असले पाहिजे, त्यावर आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे मित्रांनो. आणि ही चर्चा फार महत्वाची आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला पाहिजे. आणि बघितल्यानंतर काही मी सांगितलेले पॉइंट्स आणि काही तुमच्याकडे असलेले पॉइंट्स हे सर्व याच्यामध्ये इन्क्लूड करून तुम्ही आपला जो रिझ्यूम आहे तो सर्वात उत्तम कसा बनवला जाईल याकडे तुमचा फोकस असला पाहिजे. म्हणून मी आजच्या या व्हिडिओमध्ये बघा, शिक्षक भरती 2022 रिझ्यूम मध्ये कोणते कोणते पॉइंट पाहिजे, हाऊ टू गुड रिझ्यूम स्टेप बाय स्टेप, हाऊ टू मेक गुड रिझ्यूम स्टेप बाय स्टेप, ते आपल्याला बघायचंय. कारण आपले काही शिक्षक जे बांधव आहेत, शिक्षक उमेदवार आहेत, ते रिझ्यूम इंग्लिश मध्ये तयार करतात आणि काही मराठीमध्ये तयार करतात. तर आपल्याला दोन्ही भाषेमध्ये हा रिझ्यूम कसा तयार करायला पाहिजे त्यावर आज सविस्तर चर्चा करायची आहे. चला तर मग फार काही आता आपण या चर्चेमध्ये वेळ न घालवता आपला जो मुख्य मुद्दा आहे त्याकडे आपल्याला यायचं आहे. तर तो मुद्दा कुठला आहे, मुख्य मुद्दा तो आता आपल्याला बघायचा आहे. बघा, सर्वात अगोदर तर तुमचं कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे संपर्काची माहिती ही व्यवस्थित त्या रिझ्यूम मध्ये असायला पाहिजे. त्या रिझ्यूम मध्ये तुम्ही तुमच्या रिझ्यूमच्या वरच्या बाजूमध्ये तुमचे पूर्ण नाव, तुमचा जो रिझ्यूम आहे त्याच्या वरच्या बाजूला तुमचे पूर्ण नाव, तुमचा फोन नंबर असायला पाहिजे, पत्ता तिथं तुम्ही सविस्तर लिहायला पाहिजे, पिनकोड, पिनकोड सह तुमचा पत्ता तिथं तुम्ही लिहिणं फार आवश्यक आहे. तुमचा ईमेल, तसेच जर तुमचं काही लिंक्डइनला वगैरे प्रोफाईल वगैरे असेल तर त्याची आयडी सुद्धा तुम्ही तिथं टाकू शकता. या ठिकाणी तुमचं टोपण नाव वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात ह्या तुम्ही अवॉइड करायला पाहिजे, हे टाकू नये असं माझं मत आहे. दुसरं आणखी एक माझं मत आहे की तुमच्याकडे जरही मोबाईल नंबर एकापेक्षा जास्त असतील तरी तुम्ही एकच मोबाईल क्रमांक तिथं नमूद करावा. तसंच तुमचे ईमेल आयडी सुद्धा एकापेक्षा जास्त असतील तरी तुम्ही तिथं एकच तुमचा ईमेल आयडी नमूद करायला पाहिजे. एकापेक्षा जास्त फोन नंबर किंवा एकापेक्षा जास्त ईमेल आयडी देणे आपण अवॉइड करायला पाहिजे, आपण ते टाळावे. आणि तुमचा जो संपर्काचा
पत्ता आहे तो स्पष्टपणे तुम्ही तिथं नमूद करायला पाहिजे. पत्ता हा तुमचा सध्याचाच असायला पाहिजे, म्हणजे जिथं तुम्ही रहिवासी आहात, जिथं तुम्ही राहता, तोच पत्ता तुम्ही तिथं नमूद करायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे तुमच्या रिझ्यूमचा जो काही वरचा भाग असतो, त्या वरच्या भागावर तुम्हाला या गोष्टी तिथं द्यायच्या आहेत. वरच्या भागावर तुम्हाला काय काय द्यायचं आहे, पुन्हा एकदा सांगतो: तुमचं पूर्ण नाव, तुमचा फोन नंबर, त्यानंतर तुमचा ईमेल आयडी त्याच्या खाली, त्याच्यानंतर तुमचा संपर्काचा पत्ता असायला पाहिजे. आणि शक्यतोपर्यंत एकच फोन नंबर नमूद करा आणि एकच ईमेल आयडी तिथं तुम्ही नमूद करायला पाहिजे. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे बंधूंनो. त्यासाठी हे पुनश्च मी एकदा इथे हे नमूद करतो की ह्या गोष्टी तुम्ही स्पष्टपणे आणि ठळक अक्षरामध्ये तिथं लिहायला पाहिजेत. त्यानंतर पुढला जो भाग आहे तो म्हणजे तुमचं वर्क एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्हाला काही अनुभव आहे का, कुठे शिकवण्याचा जर कुठल्या शाळेमध्ये तुम्हाला अनुभव असेल, तर तो अनुभव सुद्धा तुम्ही तुमच्या रिझ्यूम मध्ये नमूद करणं फार आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या कामाचा अनुभव, यामध्ये तुम्ही सध्या करत असलेली नोकरी किंवा यापूर्वीच्या जी काही शाळा असेल, त्या शाळेची माहिती तुम्ही इथं द्यायला पाहिजे. आणि ही माहिती देत असताना तुमचं तिथं तुम्ही कुठल्या पदावर, म्हणजे पदाचं नाव, म्हणजे कुठल्या पदावर तुम्ही तिथं अध्यापन केलेलं आहे. तुम्ही माध्यमिक स्तरावर केलं म्हणजे 1 ते 5 वर केलेलं आहे, 6 ते 8 वर केलेलं आहे, किंवा 9 ते 10 वर केलेलं आहे, किंवा 11 ते 12 वर तुम्ही तुमचं अध्यापन कौशल्य तिथं केलेलं आहे. म्हणजे अध्यापन तुम्ही केलेलं आहे, कोणत्या वर्गाला केलेलं आहे, ते स्पष्टपणे तिथं तुम्ही नमूद करायला पाहिजे. त्यानंतर ज्या शाळेमध्ये तुम्ही अध्यापन केलेलं आहे, त्या शाळेचं नाव सुद्धा आपण तिथं लिहिणं आवश्यक आहे मित्र. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं महत्वाचं असं आहे की त्या शाळेचं लोकेशन, म्हणजे त्या शाळेचा पूर्ण पत्ता तुम्ही तिथं द्यायला पाहिजे. त्या शाळेचा काय द्यायला पाहिजे आपण, पूर्ण पत्ता सुद्धा तिथं नमूद करायला पाहिजे. आणि दुसरं आणखी महत्वाचं आहे की तुम्ही त्या शाळेमध्ये जी नोकरी जॉईन केली होती ती तारीख, आणि ती जर नोकरी तुम्ही सोडली असेल तर ती तारीख सुद्धा तिथं नमूद करणं आवश्यक आहे. आणि हे चांगला रिझ्यूम आपल्याला तयार करायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी तिथं लिहिणं फार आवश्यक आहे. हा एक माझ्या दृष्टिकोनातून जो आपल्या कामाचा म्हणजे शिकवण्याचा अनुभव म्हणतो आपण, तो अनुभव तिथं आपण स्पष्टपणे नमूद करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपली अचिव्हमेंट, म्हणजे नोकरीच्या, व्यवसायाच्या किंवा शिक्षणाच्या दरम्यान तुम्हाला जे कोणतेही महत्वपूर्ण यश मिळाले आहे किंवा काही पुरस्कार मिळालेले आहेत, ते तुम्ही या ठिकाणी हायलाइट करू शकता. ते कोणत्याही प्रकारचे असले तरी हरकत नाही. कोणतेही संबंधित प्रमाणपत्रे किंवा अतिरिक्त प्रशिक्षण हे देखील तुम्ही नोंदवू शकता. म्हणजे ज्या शाळेत तुम्ही यापूर्वी नोकरी केलेली आहे, तुमच्याकडे जर अध्यापनाचा अनुभव आहे, तर तिथं काही अचिव्हमेंट्स तुमच्या तुम्ही घेतल्या असतील, काही तुम्ही तिथं काही खेळ जर खेळवले असतील, त्याचे काही सर्टिफिकेट्स तुमच्याकडे असतील, किंवा तिथल्या काही जे काही मुख्याध्यापक आहेत त्यांनी काही तुम्हाला प्रशस्तीपत्र वगैरे दिलेले असतील, आणि किंवा तुम्ही तिथं जर समजा शिकवत असताना, अध्यापन करीत असताना जर तुमच्याकडे तुम्ही काही आणखी काही समजा शिक्षण घेतलं असेल, तर त्याचे जे काही प्रमाणपत्र तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही या भागामध्ये नमूद करू शकता. हा भाग सुद्धा तुमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे मित्र, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामधलं त्यानंतर पुढला जो भाग आहे तो आहे एज्युकेशन, म्हणजे तुमचं शिक्षण. जे तुम्ही म्हणजे शिक्षण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 10वीचं शिक्षण, त्याचं पर्सेंटेज नमूद करायला पाहिजे. HSC म्हणजे 12वीचं, त्यानंतर ग्रॅज्युएशन, त्यानंतर पदव्युत्तर, त्यानंतर व्यावसायिक. हे जे सगळं जे तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, ते तुम्ही तिथं नमूद उलट क्रमाने करायला पाहिजे. हे लक्षात घ्या. उलट क्रमानुसार आपण ते द्यायला पाहिजे. म्हणजे आपण उदर जर समजा आता शेवटचं आपण जर बीएड केलं असेल तर बीएड द्या, त्यानंतर जर पदव्युत्तर द्या, त्यानंतर पदवीचं द्या, त्यानंतर 12वीचं द्या, त्यानंतर 10वीचं द्या. असं उलट क्रमाने ते टेबलमध्ये आपण नमूद करायला पाहिजे. तिथं शैक्षणिक वर्ष नमूद करा, तुमच्या निकाल, तुमचं जे पर्सेंटेज आहे, टक्केवारी आहे तुमची त्या
सर्टिफिकेट मध्ये दिलेली ते सुद्धा तुम्ही तिथं नमूद करू शकता. म्हणून इथं लिहिलंय तुमचे शिक्षण लिहिताना पुन्हा ते उलट कालक्रमानुसार लिहिलेले गेले पाहिजे. पदवी, उच्च माध्यमिक, असं समजा पदवी आहे, उच्च माध्यमिक आणि मग त्यानंतर माध्यमिक. आता इथे तुम्हाला